नमस्कार, मी डॉक्टर दीपाली. आजच्या सेशनमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत. अंकांचे विविध रंग. आपल्या प्रत्येकाचं आयुष्य रंगाने भरलेलं असतं, हो की नाही? कारण रंगच आपल्या आयुष्यात रोजच्या जगण्यामध्ये अतिशय मोलाचा भाग घेत असतात. हे जे काही रंग असतात ना, ते आपल्या रोजच्या अनेक गोष्टींवर खूप मोठा प्रभाव टाकतात. रंगांच्या शिवाय आपण एखाद्याचं अस्तित्वसुद्धा आपण नाही बघू शकत. आता तुम्हाला असं वाटेल की ही काय अतिशयोक्ती करते आहे, पण तुम्हीच बघा. समजा तुमच्या आजूबाजूला असलेल्या प्रत्येक वस्तूला रंग आहे ना. आता अशी कल्पना करा की सगळीकडे फक्त पांढरा किंवा पांढरी रंगहीन दुनिया आहे किंवा ट्रान्सपरंट दुनिया आहे. काय होईल? बापरे, एका क्षणातच सरसरून काटा आला ना अंगावर. कसं जगलो असतो आपण सगळे फक्त पांढरं. अति कल्पनासुद्धा करायला नको वाटते, हो की नाही? मग आता बघूया हे रंग आपल्याला आयुष्यामध्ये नेमकं काय काम करतात किंवा त्यांचा आपल्या अंकांशी असलेला संबंध. म्हणजे आपले बाय न्यूमरॉलॉजी आपले जे मूलांक किंवा भाग्यांक असतात, तर त्या रंगाचा, त्यांच्या व्हायब्रेशनचा आपल्या रोजच्या डे टू डे लाईफवरती त्याचा काय असर होतो ते आपण बघूयात. प्रत्येक अंकाचा ना स्वामी ग्रह ठरलेला असतो, त्यामुळे त्या ग्रहाचा रंगसुद्धा प्रत्येक एक ठराविकच असतो आणि तोच रंग त्या अंकाचा मानला जातो, कारण तो त्याचा स्वामी असतो. जसं की आता आपण रवी किंवा सूर्य म्हटला तर त्याचा अंकडा येतो 1 आणि त्याचा रंग येतो केशरी किंवा सोनेरी रंग. अंक 2 जर का घेतला तर त्याचा स्वामी येतो चंद्र आणि त्याचा रंग येतो पांढरा, क्रीम कलर किंवा चंदेरी असा. 3 आकडा घेतला तर त्याचा स्वामी येतो गुरु आणि रंग येतो पिवळा. समजा 4 अंक घेतला तर त्याचा स्वामी येतो हर्षल, चित्रविचित्र रंग, मिसमॅच कॉम्बिनेशन असं मानूया हवं तर. 5 नंबर येतो बुध आणि त्याचा म्हणजे 5 नंबरचा स्वामी येतो बुध आणि त्याचा रंग आहे हिरवा. 6 नंबर येतो शुक्राचा, त्याचा रंग येतो गुलाबी. 7 आकडा येतो नेपच्यूनचा आणि फिका निळा किंवा आकाशी स्काय ब्ल्यू कलर त्याचा मानला जातो. 8 आकडा येतो शनी महाराजांचा, शनी जांभळा, निळा, काळा किंवा ग्रे कलर येतो. आणि 9 आकडा हा येतो मंगळाचा, त्याचा रंग आहे लाल. आता प्रत्येक रंगाचं स्वतःचं अस्तित्व असतं की नाही? आणि त्यामुळे त्याचं आपल्या आयुष्यातलं कामसुद्धा ठरलेलं असतं. त्या प्रत्येक रंगाला स्वतःची अशी एक फ्रिक्वेन्सी असते आणि ती फ्रिक्वेन्सी आपल्यावर काम करत असते. आपलं शरीरसुद्धा रंगांनी भरलेलं आहे. आपल्या शरीरामध्ये ना एकूण 7 चक्र आहेत आणि ही जी 7 चक्र आहेत ना त्याचासुद्धा प्रत्येकाचा रंग ठरलेला आहे. जसं की मूलाधार चक्र, त्याचा रंग आहे लाल. स्वादिष्टान चक्राचा रंग आहे केशरी. मणिपूर चक्राचा रंग आहे पिवळा. त्यानंतर येतं आपलं हृदयचक्राचा रंग आहे हिरवा. मग येतं विशुद्ध चक्राचा रंग आहे आकाशी स्काय ब्ल्यू कलर. आज्ञाचक्राचा रंग आहे गडद निळा आणि सहस्राधार चक्राचा रंग आहे जांभळा. म्हणजे बघा, आपल्या शरीरातल्या चक्रांचे सुद्धा रंग आहेत आणि ते त्या ठराविक भागावरती काम करतात. म्हणजे आपलं शरीरसुद्धा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या रंगांनीच भरलेलं आहे, हो की नाही? आणि ही चक्र जी आहेत ती सगळी इनव्हिजिबल आहेत, त्याच्यामुळे ती अदृश्य असल्यामुळे ती आपल्याला दिसत नाहीत साध्या डोळ्यांनी. पण त्या सगळ्या चक्रांचा सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठा रोल येतो आणि म्हणूनच आपण असं म्हणू शकतो की त्यांचे जे काही रंग आहेत ते सुद्धा आपल्या संपूर्ण शरीरावरती काम करतात. आता जसं आपल्या शरीरामध्ये या चक्रांप्रमाणे आपण अवयव बघतो, 7 भाग केले, तर ते सुद्धा प्रत्येक त्या रंगामध्ये डिवाईड होतील, हो की नाही? म्हणजे चक्रांचं तर आपल्या शरीरावरती त्या कलरवरती इफेक्ट होतोच होतो, पण त्याच्याच बरोबरीने आपल्या शरीराच्या भोवती सुद्धा काही कोश आहेत आणि त्या कोशांचे सुद्धा रंग जसे चक्रांचे आहेत त्याचप्रमाणे रंग आहेत. आणि जसं आपल्या शरीरावरती काही वेगवेगळ्या गोष्टींचा आघात होतो किंवा आपला मूड बदलतो किंवा काही वाईट घटना घडतात, कुठे सायकिक अटॅक लागतात, काही होतं, किंवा आपण एकदम छान मूडमध्ये असतो, कधी कधी मंदिरात जाऊन आल्यानंतर एकदम पॉझिटिव्हिटी जाणवते, किंवा एखादी पूजा वगैरे घरात झाली की त्यावेळेला सुद्धा आपल्याला फ्रेश वाटायला लागतं, किंवा एखादं मेडिटेशन आपण करतो त्यानंतर सुद्धा खूप छान वाटतं. मग अशा वेळेला आपल्या ऑराची पण फ्रिक्वेन्सी बदलते, ऑरामधले कलर चेंज होतात आणि ऑरामधले कलर कसे असतील त्याप्रमाणे आपल्या शरीरावरती त्याचा चांगला वाईट परिणाम होत असतो.
म्हणजे काय तर शेवटी एकूणच काय तर ह्या रंगांची फ्रिक्वेन्सी आपल्या शरीरावरती प्रत्येक वेळेला काम करत असते, हो की नाही. आणि ही फ्रिक्वेन्सी जर योग्य प्रमाणात ठेवायची असेल किंवा त्याचे कलर, तर त्याचे जे काही कलर मेडिटेशन्स असतात, वेगवेगळ्या कलरचे आपण मेडिटेशन्स घेत असतो, तर त्याचा पण खूप जबरदस्त फायदा आपल्याला होऊ शकतो या रंगांची फ्रिक्वेन्सी कायम ठेवण्यासाठी. अजून आपण काय करू शकतो बरं, तर तारखा आणि वार यांचं कॉम्बिनेशन करून आपण आपले कपडे रोजचे जे काय असतात ते आपण वापरू शकतो. म्हणजे कसं बघा, हां, आता एक तारीख आहे की त्या दिवशी समजा केशरी किंवा सोनेरी शेडचं काहीतरी घालणं, त्याला कॉम्बिनेशनमध्ये वाराचा आपण ॲड करू शकतो. की एक तारीख आहे जसं म्हणलं त्याप्रमाणे केशरी किंवा सोनेरी रंग आहे, बरोबर आहे. आता समजा एक तारीख बुधवारी आली असेल, हां, आणि त्या दिवशी जर का केशरी आणि हिरव्या रंगाचं कॉम्बिनेशन करून आपण कपडे घालू शकतो किंवा गोल्डन आणि ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन असं करून आपण काहीतरी कपडे घालू शकतो. अर्थातच हे फक्त लेडीजना खूप जास्त प्रमाणामध्ये करता येतं. समजा 7 तारीख आणखी मंगळवारी आली असेल तर त्या दिवशी आपल्याला लाल आणि फिक्या निळ्या रंगाचे कपडे असं कॉम्बिनेशन आपण करू शकतो किंवा दोन्ही रंगांची मग त्यावेळेला त्याच्यामध्ये आपल्याला फ्रिक्वेन्सी मिळते. समजा आपण असं म्हणूयात की 23 तारीख आहे तर 2 आणि 3 यांची बेरीज येते 5 आणि मग त्याचा वार, त्याचं कॉम्बिनेशन करा असं. याचा अर्थ 2 असेल तर तो चंद्र, 3ला गुरु आणि 5ला बुध असं आपण म्हणूया. आणि मग याचा असा अर्थ होईल की चंद्राचा पांढरा किंवा क्रीम कलर आपण शक्यतो वापरावा. सिल्व्हर कलर असेल तो सुद्धा आपण वापरू शकतो किंवा गुरुचा पिवळा रंग, बुधाचा हिरवा रंग, अशा पद्धतीने. पुन्हा त्या दिवशी जो कुठला वार असेल त्या वाराच्या स्वामीचा रंग, अशा प्रकारे आपण त्याचं कॉम्बिनेशन करून आणि कपडे वापरू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे ना, की आजकाल खूप मिसमॅचचा जमाना आहे. म्हणजे खूप वेगवेगळ्या पद्धतीने अगदी मॅचिंगच पहिलं सारखं करायला पाहिजे असं आता काही राहिलेलं नाही आहे. सो अशा प्रकारे तुम्ही तुमचं कपड्यांचं कॉम्बिनेशन करून त्याची फ्रिक्वेन्सी मिळवू शकता. किंवा तुम्ही त्या कलरचं एखादं वॉलेट, पर्स, पाऊच असं काहीही तुम्ही ठेवू शकता किंवा पाण्याची बॉटल त्या कलरमध्ये असंही तुम्ही करू शकता. किंवा रुमाल तुम्ही जो वापरता तो स्कार्फ असेल, दुपट्टा असेल, ह्याचं सुद्धा कॉम्बिनेशन तुम्ही करू शकता. आणि जेंट्सना तसं तर ह्यातलं बरंचसं काही करणं शक्य नाही आहे. त्यामुळे तुम्ही बघा कुठे तुम्हाला हा कलर करता येईल. एखादा सॉक्सचा येऊ शकतो कलर करता किंवा रुमाल असेल किंवा आणखी काय तुम्ही जे वापरता त्याप्रमाणे बघा तुम्हाला कसं त्याचं कॉम्बिनेशन करता येईल ते. पण स्त्रियांना मात्र ह्याचा खूप जबरदस्त फायदा करून घेता येईल. आणि त्यातसुद्धा बघा तुमचा मूलांक किंवा भाग्यांक जो तुम्हाला जास्त लाभतो, हां, तर त्या अंकाच्या रंगाचा वापरसुद्धा तुम्ही एखाद्या स्पेसिफिक कामासाठी, गोष्टीसाठी करू शकता. किंवा असं म्हणूयात की त्या रंगाची एखादी वस्तू तुम्ही जवळ ठेवू शकता. हां, आता भाग्यांक, मूलांक म्हणजे काय की एक तर तुमच्या फक्त जन्माच्या तारखेची बेरीज, ती पहिला आकडा, तारीख जी आहे ना त्याचा आकडा. आता समजा आता 11 एप्रिल असं आपण म्हणूयात, अशी तारीख असेल तर त्याच्यातला 11 म्हणजे 1 + 1 2 हा तुमचा झाला एक आकडा. किंवा पूर्ण बेरीज तारखेची संपूर्ण की तारीख, महिना आणि साल असं सगळं मिळून जी काय बेरीज होते तो एक आकडा. अशा दोन्हीपैकी तुम्ही हे भाग्यांक आणि मूलांक तुम्ही दोन्हीही पैकी कुठलाही एक जो तुम्हाला नेहमी लागतो. असं होतं ना की समजा आता एखाद्याची 22 तारीख आहे तर 22चा आकडा येतो 4 किंवा 13चा आकडा येतो 4, मग त्यांना 31, 13, 4, 22 ह्या नंबर्सला खूप जास्त त्यांना हे होतं. तर अशा वेळेला 4 आकडा असेल तर त्या 4चा रंग मिसमॅच, मग तो तुम्ही त्याची फ्रिक्वेन्सी तुम्हाला जास्त कामाला येईल. तर अशा प्रकारे तुम्ही त्या नंबरचा तुमचा वापर करा. जसं की समजा एखाद्याचा नंबर 9 असेल, हां, तर त्याचा स्वामी येणार मंगळ, मग त्याचा रंग येणार लाल. मग लाल हा रंग जर का लाभत असेल तर पाण्याची बॉटल, एखादा पेन, वॉलेट तर जेंट्सनी कंपल्सरी रेड कलरचंच वापरायचं असतं ते ठेवू शकता. किंवा लेडीजमध्ये एखादा दुपट्टा, छोटी पर्स किंवा क्लच वगैरे त्या कलरचं, असं काहीही गरजेच्या वस्तू करू शकता तुम्ही. आणि त्यामुळे होतं काय ना की खूप छान कलर फ्रिक्वेन्सी तुम्हाला मिळते. आपण बघूया की प्रत्येक रंगाची फ्रिक्वेन्सी आपल्या शरीरावर साधारणतः काय काम करते. तर आता रवीचा एक आकडा आहे, त्याचा रंग आहे केशरी. आता केशरी रंगाची जी फ्रिक्वेन्सी आहे तर ती आपल्याला नेहमी आनंदी ठेवते, आपला आत्मविश्वास वाढवते,
पोटाचे विकार ज्यांना असतील ना तर त्यांच्यासाठी सुद्धा हा फार फायदेशीर रंग आहे. ज्यांना नेहमी सतत पोटाचे विकार होतात त्यांनी या रंगाचा वापर नक्की करा. शक्यतो या रंगाचे कपडे घाला, या रंगाचं बेडशीट वापरा. आणि स्पेसिफिक कौटुंबिक समस्या जर का असतील, म्हणजे फॅमिली रिलेटेड जर का तुमचे काही इश्यूज असतील, घरामधलं वातावरण सतत बिघडत असेल तर अशांनी तर या रंगाचा शक्यतो वापर जास्त करावा. आणि हा चक्र आपल्या स्वादिष्टान चक्राशी संबंधित येतो. सोनेरी रंग, या रंगाची फ्रिक्वेन्सी जी आहे ती आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये यश मिळण्यासाठी कामाला येते. सक्सेसफुल होतो आपण. तसंच आणि हायर व्हायब्रेशनला राहण्यासाठी सुद्धा त्याची खूप मदत होते. आणखी असं म्हणता येईल की ज्यांना हाडांचे सांध्याचे विकार असतात ना तर त्या लोकांनी हा रंग जास्त प्रमाणामध्ये वापरावा. तर त्यांना त्यांचे म्हणजे जे काही फिजिकल इश्यूज असतात की नाही तर त्याच्यासाठी याचा त्यांना खूप जबरदस्त फायदा होतो. चंद्राचा पांढरा रंग, हा रंग शक्यतो आपण वापरू नये. कारण पांढऱ्या रंगामध्ये सगळ्याच रंगांची जरी फ्रिक्वेन्सी एकत्र असली ना तरीसुद्धा त्यात कोणताच रंग उठून नाही येत. पांढरा रंग वापरला की माणूस शक्यतो विरक्तीकडे जातो आणि मग आयुष्यामध्ये कौटुंबिक सौख्य कमी मिळतं, जोडीदाराबरोबर दुरावा निर्माण होतो किंवा एकटं राहायची भावना जास्त प्रमाणामध्ये येते आणि खूप विरक्ती यायला लागते आणि सगळ्यातूनच माणूस लांब जायला लागतो. आणि म्हणून शक्यतो सांसारिक माणसांनी पांढऱ्या रंगाचं कपडे अजिबात वापरू नयेत. हा रंगच वापरू नये असं मी म्हणेन. आणि या रंगाचं वावडं ठेवलेलंच केव्हाही उत्तम. आता ज्यांना संसारच करायचा नाही आहे किंवा ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे आणि ज्यांना फक्त आध्यात्मिक क्षेत्रामध्येच राहायचं आहे तर त्यांनी मानसिक शुद्धी करण्यासाठी हा रंग वापरायला काहीच हरकत नाही. कारण त्यांना जसं हवं त्याप्रमाणे त्या रंगाची फ्रिक्वेन्सी तुम्हाला विरक्तीकडेच नेते आणि सगळ्या आसक्तीपासून ती तुम्हाला लांब ठेवते. या रंगाचा स्वामी जो आहे तो चंद्र, मनाचा कारक, आणि त्यामुळे मनाला जशी दिशा द्यायची असेल त्याप्रमाणे चंद्राचा तो रंग वापरायचा. क्रीम कलर किंवा मोती कलर, पांढऱ्या रंगापेक्षा ना ह्या रंगाची फ्रिक्वेन्सी अजून उत्तम. कारण हा रंग पांढऱ्या रंगामध्ये चंद्रेरी रंग मिक्स झाल्यामुळे तयार होतो आणि त्यामुळे हा रंग वापरायला काहीच हरकत नाही आहे. चंदेरी किंवा सिल्व्हर कलर आपण म्हणूयात, हा रंग आपलं मन शांत ठेवतो आणि मग त्याच्यामुळे साहजिकच होतं की इतर विचार फार कमी येतात आणि आपण संसारात जरी राहिलो तरीसुद्धा आपल्या मनावर ताबा असल्यामुळे साधना उत्तम होते, अंतर्ज्ञान वाढतं. म्हणजे संसार आणि अध्यात्म हे दोन्ही आपल्याला एकाच वेळी करता येतं आणि बॅलन्स राहतं आपलं मन. म्हणून शक्यतो सिल्व्हर कलर किंवा चंदेरी कलर वापरायला काहीच हरकत नाही आहे. गुरुचा रंग आहे तो पिवळा. ह्या रंगाची फ्रिक्वेन्सी जी आहे ती आपला उत्साह वाढवते किंवा क्रिएटिव्हिटी वाढवते, आपला आत्मविश्वास वाढतो, कुठलीही नवीन गोष्ट शिकण्याकडे आपला कल वाढायला लागतो. पण एक आहे की ह्या रंगाचा अतिरेक करू नका. कारण जर का ह्याचा अतिरेक झाला ना तर ओव्हर कॉन्फिडन्स येऊ शकतो आणि ओव्हर कॉन्फिडन्समुळे साहजिकच इगो वाढू शकतो. म्हणजे माणसाचा अहंकार वाढतो आणि मग त्याच्यामुळे ह्या रंगाची अतिशयोक्ती करू नका. कारण हा रंग आपल्या मणिपूर चक्राशी संबंधित येतो. सो कॉम्बिनेशनमध्ये ठराविक थोड्या प्रमाणामध्ये वापरायला काहीच हरकत नाही आहे, पण अति नको. 4 आकडा हर्षल, चित्रविचित्र किंवा मिसमॅच कलर म्हणू शकतो. याच्यामध्ये आपण कुठलाही कॉन्ट्रास्ट कलर एकत्र वापरू शकतो. वेगवेगळ्या रंगांप्रमाणे त्याचा इफेक्टसुद्धा होतो. आणि काही काही असे असतात बघा कलर, एखाद्या कापडाचा रंग असाही असतो की त्याच्यात सगळे बरेचसे कलर कॉम्बिनेशन एकत्र केलं जातं आणि मग नेमका कुठला कलर हे कळत नाही. तर अशा वेळेला तर तेही वापरायला नक्कीच हरकत नाही आहे आणि त्याचे रिझल्ट्स पण खूप छान मिळतात. बुध, 5 आकडा हिरवा रंग, ह्या रंगाची फ्रिक्वेन्सी जी आहे ती आपलं रक्तशुद्धीकरण करते किंवा इमोशनल ब्लॉकेजेस कमी करायला सुद्धा मदत करते. ज्यांच्या मनामध्ये सतत भावनिक कल्लोळ असतो ना, म्हणजे खूप इमोशनल ब्लॉकेजेस आहे, केऑस आहे सगळीकडे माइंडमध्ये, तर अशा वेळेला भावनिक गुंता जो किंवा तो कमी करण्यासाठी याचा फायदेशीर आहे हा कलर. ज्यांना झोपेची समस्या आहे किंवा शांत झोप लागत नाही किंवा निद्रानाश आहे अशांनी सुद्धा हिरव्या रंगाचा वापर करावा. स्पेसिफिकली बेडशीट हिरव्या रंगामध्ये मिक्स असलेलं वापरावं. गडद हिरवा नाही तर साधारण पोपटी वगैरे असा फ्रेश हिरवा असा रंग वापरावा. ज्यांना हार्ट रिलेटेड इश्यूज आहेत तर त्यांनी सुद्धा या हिरव्या रंगाचा वापर जास्तीत जास्त करावा. कारण हा हृदयचक्राशी संबंधित असल्यामुळे तुमचं क्लिनिंग खूप छान होतं.
अशांनी ग्रीन लाईट मेडिटेशनसुद्धा तुम्हाला फायदेशीरच आहे. अर्थात प्रत्येक कलरचं लाईट मेडिटेशन तुम्ही करू शकता. शुक्र 6 आकडा, गुलाबी. ज्यांच्या आयुष्यामध्ये प्रेमाची कमतरता आहे किंवा जी तरुण मुलं मुली आहेत विवाहयोग्य पण तरीही विवाहामध्ये अडचणी येतात आहेत, काही झालं तरी लग्न ठरत नाही आहे, तर अशांनी तर स्पेसिफिक गुलाबी रंगच वापरावा. म्हणजे कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही रोज पण वापरायला काहीच हरकत नाही आहे, कारण ही या रंगाची फ्रिक्वेन्सी जी आहे ना, तर ती आपोआपच तुमच्यामध्ये लव्ह व्हायब्रेशन्स क्रिएट करते, वाढवते, आशावादी ठेवते आणि मग ऑटोमॅटिकली हार्ट चक्राशी रिलेटेड लव्ह ब्लॉकेजेस जर का असेल तर ते निघून जातात आणि मग तुमच्यासाठी योग्य असलेली व्यक्ती तुमच्या लाईफमध्ये येते. सो तुम्ही सुद्धा बेडशीट, टॉवेल किंवा इतर अनेक गोष्टी तुम्ही वापरू शकता. कपडे तर आहेतच रोजच्या वापरातले. नेपच्यून 7 आकडा, फिका निळा किंवा आकाशी. या रंगाची फ्रिक्वेन्सी जे ना ते आपल्या शरीरामध्ये थकवा कमी करते. आपलं बोलण्याची स्किल्स म्हणजे संभाषण कौशल्य आपलं वाढतं किंवा ज्यांचा संबंध वक्तृत्व कलेशी येतो तर किंवा ज्यांना बोलण्याशी जास्त संबंध असतो, ज्यांना काही प्रोजेक्ट वगैरे त्या सगळ्यावरती प्रेझेंटेशन द्यायचं असतं, सतत या कामाशी संबंध येतो, तर अशांनी नक्की त्यांची अभिव्यक्ती वाढवण्यासाठी या रंगाचा वापर करावा. नेपच्यून हा आपल्या अंतर्मनाचा कारक आहे आणि त्यामुळे हा रंग वाढवला की आपल्या अंतर्मनाची ताकद वाढते. त्यामुळे आपण कुठलंही ज्या वेळेला प्रेझेंटेशन देतो किंवा बोलतो, एखादं लेक्चर देतो किंवा ह्या संदर्भात काहीही काम असतं ना, त्यावेळेला आपण ज्याला समोरच्याला काहीतरी सांगत असतो ना, तो आपला प्रभाव त्या व्यक्तीवर चांगला पडतो आणि म्हणून या रंगाचा त्याचे वापर चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. त्यानंतर सगळ्या व्यक्ती म्हणजे जसं की मी म्हटलं तसं की अभिव्यक्ती चांगली छाप पडते आणि मग तुम्ही बोलत असताना तुमचा प्रभाव पडल्यामुळे समोरच्या व्यक्ती खिळून राहतात. तुम्ही काय सांगताय ते सगळं शांतपणे ऐकून घेतलं जातं आणि त्या व्यक्तीला तिथून उठायची पण इच्छा होत नाही आणि तुम्हाला सतत ऐकायला त्यांना आवडतं. कारण हा रंग आपल्या विशुद्ध चक्राशी संबंधित आहे, थ्रोट चक्र, आणि त्यामुळे हा सगळा असा प्रकारचा रिझल्ट बघायला मिळतो. सो ज्यांचं काम बोलण्याशी जास्त आहे अशा लोकांनी जरूर हा रंग वापरावा. शनी 8 आकडा, जांभळा रंग. या रंगाची फ्रिक्वेन्सी आपलं अंतर्ज्ञान वाढवते, अध्यात्मामध्ये गती देते, शांत झोप लागते. त्यामुळे ज्यांना निद्रानाशाचा त्रास आहे ना, तर ज्यांना अध्यात्माकडे कल आहे अशा सगळ्यांनी हा रंगाचा वापर करा. हा रंग आपल्या सहस्राधार चक्राशी संबंधित आहे आणि त्यामुळे अतिविचार कुठल्याही गोष्टीतले किंवा खूप म्हणतो ना आपण की ओव्हर थिंकिंग निगेटिव्ह असेल किंवा पॉझिटिव्ह असेल किंवा फ्युचरबद्दल खूप अतिविचार हे चांगले नाहीत. प्रेझेंटमध्ये तुम्ही जितकं राहाल तर तितकं सगळं चांगलं असतं आणि म्हणून हे चक्र ओव्हर ॲक्टिव्ह होणं पण चांगलं नाही किंवा ते ब्लॉक असणं पण चांगलं नाही आणि ह्याच्यासाठी तुम्ही जांभळा रंगाचा वापर योग्य प्रमाणामध्ये नक्कीच करू शकता. निळा रंग. या रंगाची फ्रिक्वेन्सीसुद्धा आपले शारीरिक मानसिक तणाव दोन्हीसुद्धा कमी करायला मदत करते, मन शांत ठेवते आणि त्याच्यामध्ये ज्यांना सतत विचार येत असतात त्यांनी म्हणजे किंवा निगेटिव्ह विचार असतील किंवा काहीही, तर त्यांनी हा रंग जरूर वापरा. मन शांत राहतं किंवा पॉझिटिव्ह विचार वाढतील, क्रिएटिव्हिटी वाढते, विचार करण्याची चांगली शक्ती म्हणजे एखाद्या प्रोजेक्टवर तुम्हाला काम करायचं आहे तर काय कॉन्सन्ट्रेशन करून प्रॉपर त्या योग्य पद्धतीने विचार करून ते काम तडीस नेणं आणि क्रिएटिव्हली ते काम सक्सेसफुल करणं, तर ह्याच्यासाठी ह्याचा वापर तुम्ही नक्की करा. हा आपल्या आज्ञाचक्राशी, थर्ड आय चक्राशी संबंधित आहे आणि त्यामुळे मग इंट्युशन, टेलिपॅथी हे सगळं सुद्धा वाढतं आणि आपण नेमकं एखाद्या कामामध्ये काय केलं पाहिजे, कशा पद्धतीने कुठल्या एखाद्या चांगल्या गोष्टीचा वापर केला पाहिजे, ही सगळी अशा प्रकारची क्रिएटिव्हिटी तुमची वाढायला लागते. काळा रंग. या रंगाची फ्रिक्वेन्सी निगेटिव्ह किंवा वाईट गोष्टींच्या निर्मूलनाचं कार्य करते. त्यामुळे कधीतरी वापरायला नक्कीच हरकत नाही, पण सारखा वापरू नये. कारण जी लोक काळ्या रंगाचे कपडे घालतात किंवा खूप जास्त वापर करतात तर अशा लोकांमध्ये बरीच निगेटिव्हिटी असते आणि आजकाल बरेच तरुणी जे आहेत तर ते काळ्या रंगाचे कपडे घालताना जास्त दिसतात. त्याचबरोबर केस आणि दाढीसुद्धा बरेच मुलं वाढवतात आणि अशा मुलांना बघा की त्यांचे विचार बरेच निगेटिव्ह असतात
आणि प्रगती जेवढी व्हायला पाहिजे तेवढी होत नाही आणि म्हणून काळे कपडे कमी प्रमाणामध्ये वापरावेत किंवा दाढी मिशा वाढवायच्या असतील तर वाढवा, पण त्याला प्रॉपर कट देऊन व्यवस्थित शेपमध्ये ते ठेवलं पाहिजे, नाहीतर मग तीच चांगलं दिसत तर नाहीच, तो वादच नाही, पण त्याचं निगेटिव्ह असर तुमच्या चेहऱ्यावर खूप जास्त प्रमाणामध्ये होतो आणि मग निगेटिव्हिटी सगळी सक केली जाते. म्हणून अजिबात काळा रंग जास्त प्रमाणात वापरू नका. आणि ज्यांना निगेटिव्हिटीचा त्रास होतो ना, तर अशा मुलींनी किंवा स्त्रियांनी किंवा अगदी जेंट्सनी सुद्धा ज्यांना एखादं दिसायला चांगले असतात किंवा त्यांचं काय म्हणूयात व्यक्तिमत्व खूप प्रभावशाली असतं, तर अशांना बऱ्याच वेळेला सायकिक अटॅक्स किंवा नजर लागण्याची जास्त शक्यता असते. तर अशा वेळेला आपल्या डाव्या पायाच्या तळपायाच्या बाजूला काजळाचा एक टीका लावायला काहीच हरकत नाही, जेणेकरून त्याचा त्रास होणार नाही. ग्रे कलर, ह्या रंगाची फ्रिक्वेन्सी जी आहे ती आपल्याला स्थिरता देते. त्यामुळे ज्यांच्या आयुष्यामध्ये अजिबात कसलंच स्थैर्य नाही आहे तर अशांनी जरूर हा रंग वापरा, त्याचे रिझल्ट्स नक्की छान मिळतील. मंगळ 9 आकडा लाल रंग, या रंगाची फ्रिक्वेन्सी जी आहे ती फायनान्शियल ब्लॉकेजेस काढून टाकते आणि त्यामुळे ज्यांना फायनान्स रिलेटेड इश्यूज आहेत, अडचणी आहेत, एखाद्याने पैसे घेतलेत परत देत नाही आहे आणि भिडस्तपणा असतो त्यामुळे मागू शकत नाही किंवा मग काही वेळेला असं होतं की खूप कर्ज झालेलं आहे, गोल गोल फिरून फिरून सगळी परिस्थिती तिथेच आहे, तर अशा वेळेला तुम्ही लाल रंगाचा वापर करू शकता. पण हां, एक लक्षात ठेवा, अतिरेक नको, कारण लाल रंग आहे तो त्याचा भडकपणा नक्की दाखवणार आणि मग त्याच्यामुळे हीट वाढू शकते, चिडचिड रागराग होऊ शकतो, हायपर होऊ शकता तुम्ही. आणि म्हणून जपून आणि मर्यादित वापर करा लाल रंगाचा. शक्यतो घरात घालायची स्लीपर असेल किंवा लाल रंगाचे तुम्ही बॉटल ठेवू शकता, मोबाईलचं कव्हर, वॉलेट जेंट्सचं कंपल्सरी, किंवा लेडीजसुद्धा जर पर्स वापरत असतील मोठी तर त्याच्या आतमध्ये एखादी छोटी पर्स ठेवत असाल तर ती छोटी पर्स लाल रंगाची ठेवा. अशा प्रकारे थोड्याफार प्रमाणामध्ये तुम्ही नक्कीच लाल रंगाचा वापर करू शकता. आणि इनरवेअर शक्यतो लाल रंगाचे वापरा, त्याच्यामुळे मूलाधार चक्राचा रंग असल्यामुळे मूलाधार चक्र ॲक्टिव्ह होतं. लाल चॉकलेटी अशा रंगाशी संबंधीमध्ये शेड तुम्ही करू शकता, त्याच्यामुळे आपोआपच तुमच्या आर्थिक अडचणी दूर व्हायला मदत व्हायला लागते आणि ॲक्टिव्ह पण राहता तुम्ही बऱ्यापैकी. कुठल्याही रंगाचा अतिरेक करू नका, कारण त्या रंगाची फ्रिक्वेन्सी जर खूप जास्त प्रमाणामध्ये झाली ना तर त्याचे साईड इफेक्ट्स नक्की होतात. जसं की फळ किंवा ड्रायफ्रूट खाणं हे आपल्या आरोग्यासाठी चांगलं असतं, पण म्हणून आपण फक्त तेच खातो का? नाही, आपण जेवणसुद्धा व्यवस्थित करतो, हो की नाही? म्हणजे सगळेच पदार्थ प्रमाणात खाल्ले तरच त्याचा फायदा होतो. तसंच सरसकट सगळे रंग कमी जास्त प्रमाणामध्ये वापरावेत. आपल्या कुंडलीमध्ये, पत्रिकेमध्ये तसे सगळेच ग्रह असतात प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये आणि त्याचा असर आपल्यावर, आपल्या आयुष्यावरती होत असतो. आता काही ग्रह जे असतात ते शुभग्रह असतात, तर काही ग्रह हे पापग्रह असतात. पण प्रत्येकाच्या पत्रिकेमध्ये सगळेच शुभग्रह शुभ फळं देतील असं नाही ना, किंवा सगळेच पापग्रह अशुभ फळं देतील असं पण नाही. तर त्या त्या लग्नानुसार किंवा त्यांच्या कुंडलीतल्या शुभग्रह किंवा अशुभ ते ठरत असतात. आणि तरीसुद्धा आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक ग्रहाचा रोल महत्त्वाचा असतो. तर बघा, आपण जेवतो त्याला नुसतंच गोड असेल तर जेवण जाईल का? रोज सारखंच गोड गोड गोड, किंवा नुसतंच फक्त तिखट खायचा सुद्धा कंटाळा येतो ना. तर कधी गोड, कधी तिखट, कधी आंबट अशा वेगवेगळ्या चवी असेल तर खाण्यात मजा असते. तसंच आपल्या आयुष्यामध्ये फक्त आनंद असेल तर चालेल का? नाही चालणार. नुसतं सुख असून चालेल का? नाही चालणार. त्या सुखाची किंमत कळण्यासाठी, त्या आनंदाची किंमत कळण्यासाठी दुःखसुद्धा आलंच पाहिजे किंवा अडचणी यासुद्धा आल्याच पाहिजेत. तेव्हाच त्या सुखाची, त्या आनंदाची किंमत कळेल ना. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडण्यासाठी जसं सगळ्याचं कॉम्बिनेशन लागतं त्याचप्रमाणे हे कलर्सचं सुद्धा आहे की सगळ्या प्रकारे व्यवस्थित कॉम्बिनेशनमध्येच आपण या सगळ्या गोष्टी करायच्या. तसंच आता आपल्यासाठी जरी आपला भाग्यांक किंवा मूलांक महत्त्वाचे असले तरी त्याचबरोबर इतर ग्रहांचा रोल त्या अंकांच्या ग्रहांबरोबरच आपल्या आयुष्यात महत्त्वाचा ठरतो. जसं जेवणामध्ये बघा, आपण अनेक पदार्थ असतात, पण अमुकच पदार्थ आवडतो म्हणून आपण रोज ते एकच खातो का? नाही खात, हो की नाही? तर ताटामध्ये भाजी, चपाती, भाकरी किंवा डाळ, भात, लोणचं, कोशिंबीर, काहीतरी गोड, कधीतरी भजी, पापड असं सगळंच असतं ना. ह्याला आपण संपूर्ण जेवण म्हणतो आणि हे सगळंच गरजेचं असतं, हो की नाही?
तसंच आपल्यासाठी सगळ्याच अंकांची फ्रिक्वेन्सी गरजेची असते. म्हणून सगळ्या अंकांची फ्रिक्वेन्सी आपल्या आयुष्यात हवी असेल तर सगळे रंग वापरा आणि आयुष्य आनंदी करा. कारण जर का एखाद्या अंकाची फ्रिक्वेन्सी कमी झाली तर त्या रंगाची फ्रिक्वेन्सी कमी होते आणि त्या रंगाशी संबंधित असलेलं आपलं चक्र इम्बॅलन्स होऊन जातं आणि मग त्या संबंधित सगळ्या अडचणी वारंवार आयुष्यामध्ये यायला लागतात आणि मग आपण म्हणतो की इतकं सगळं देवाधर्माचं केलं, सचोटीनं काम केलं, तरीसुद्धा मला काही यशच मिळत नाही, नामकं होत नाही, तमकं होत नाही. कारण कसं आहे ना, तिथे कुठल्या तरी त्या रंगाची फ्रिक्वेन्सी तुमच्या लाईफमध्ये कमी पडली आहे. आता एक उदाहरण देते बघा. जर का तुम्हाला एखाद्या व्यक्तीला फोन करायचा आहे आणि तुम्ही त्या व्यक्तीच्या मोबाईल नंबरवरती फोन लावणार, हो की नाही? तुम्ही जर दुसऱ्या चुकीच्या मोबाईल नंबरवर फोन लावला तर त्या व्यक्तीला फोन जाईल का? नाही जाणार. त्या व्यक्तीचाच आणि तोच बरोबर नंबर लावायला लागेल आणि तरच त्या व्यक्तीशी संपर्क होईल. म्हणजे काय, तर त्या नंबरची आणि तुमच्या नंबरची ज्या वेळेला फ्रिक्वेन्सी जुळेल तेव्हाच तुम्ही त्या व्यक्तीच्या कॉन्टॅक्टमध्ये राहणार, हो की नाही? मग आता हे तसंच आहे. हे तर खरं तर आपलं कलियुग आहे आणि कलियुग जे आहे ना ते आहेच मुळात फ्रिक्वेन्सीवर. म्हणून कुठलंही कनेक्शन नसताना आपण मोबाईलवर एकमेकांशी बोलू शकतो, लॅपटॉपवर काम करू शकतो, इंटरनेट वापरू शकतो. इतकंच काय तर आपण साधनेसाठी वैश्विक प्राणशक्ती किंवा कॉस्मिक एनर्जीची जी काही फ्रिक्वेन्सी आहे ती आपण शोषून घेऊ शकतो. अशी कितीतरी उदाहरणं आहेत की ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त फ्रिक्वेन्सी आहेत. इव्हन आपली फिजिकल बॉडी ही सुद्धा एक प्रकारची फ्रिक्वेन्सीच आहे आणि म्हणून आपण जेव्हा मोबाईलमध्ये आपण फोटो काढतो बघा आणि तो फोटो ज्यावेळेला खूप झूम करत करत आपण तो मोठा करतो त्यानंतर बघा तो फोटो ब्लर दिसायला लागतो. ब्लर का दिसतो? कारण पुन्हा तिथे ती फ्रिक्वेन्सीच आहे. म्हणून ही नंबरची फ्रिक्वेन्सी जर का आपल्याला वाढवायची असेल तर त्याच्यासाठी रंगांच्या फ्रिक्वेन्सीचा पण वापर करा आणि आपण ह्या गोष्टी रोजच्या आपल्या डे टू डे लाईफमध्ये सहजासहजी करू शकतो आणि करणं खरंच सहज सोपं आहे. करून तर बघा आणि त्यानंतर तुम्हाला काय अनुभवलं हे मला सांगायला अजिबात विसरू नका. आणि सांगा मला तुम्हाला कशी वाटली ही रंगांची आणि अंकांची दुनिया आणि याचा वापर करा आणि मला जरूर फीडबॅक द्या. थँक्यू.